नमस्कार, माझे नाव जान्हवी गोपाळ आगा, मी सावित्री बोलते. नमस्कार, माझे नाव सोनाली विष्णुकरण, मी जिजाऊ बोलते. आम्ही सिंदखेडच्या लखोजी जाधवांच्या कन्या आणि वेरूळच्या शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी जिजाऊ. मी नायगावच्या खंडोजी नवसे पाटलांची मुलगी आणि पुण्याच्या ज्योतिराव फुले यांची अर्धांगिनी सावित्री. आम्ही स्वराज्याची संकल्पिका मा जिजाऊ. मी विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्री. आम्ही राष्ट्रमाता राज्यमाता जिजाऊ. मी भारतातील पहिली समाज शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सावित्री. 12 जानेवारी 1598 हा आमचा जन्मदिवस. 3 जानेवारी 1831 हा माझा जन्मदिवस. आमच्या जन्मानंतर आमच्या वडिलांनी नगर भोजन दिलं होतं. आमच्या जन्मानंतर आमच्या वडिलांना खूप आनंद झाला होता. आम्हाला दत्तोजी, रघुजी, अचलोजी आणि बहादुरजी असे 4 भाऊ व आम्ही एकुलते एक. मला सिंधुजी, सखाराम आणि श्रीपती असे 3 भाऊ, मी एकुलती एक. आमच्या व्यक्तिमत्वावर आमच्या माता महासावींचा प्रभाव पडला होता. माझ्या व्यक्तिमत्वावर माझ्या पतींचा म्हणजे ज्योतिरावांचा प्रभाव पडला होता. आम्हाला आमच्या वडिलांनी संपूर्ण युद्धकला, न्यायदान, मैदानी खेळ, राजनीती याचं शिक्षण देऊन तरबेज बनवलं. माझ्या पतींनी मला समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, वर्णभेद, अज्ञानीपणा यांची ओळख करून देऊन माझी वैचारिक पातळी वाढवली. आम्हाला आमच्या आईने स्वतः तसेच उत्तम शिक्षक नेमून भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल अशा विषयाचे ज्ञान दिलं व एकूण 6 भाषा शिकवल्या. माझ्या पतींनी मला समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, वर्णभेद, अज्ञानीपणा यांची ओळख करून देऊन माझी वैचारिक पातळी वाढवली. माझ्या पतींनी मला शिकवण्याचं ठरवलं आणि ते काम पूर्ण केलं आणि त्याचवेळी खऱ्या अर्थाने भारतातील शैक्षणिक क्रांतीचा पाया रोवला गेला. आम्हाला आमच्या आईने स्वतः तसेच उत्तम शिक्षक नेमून मराठी, संस्कृत, उर्दू, फारसी, कन्नड, अरबी अशा एकूण 6 भाषा अवगत होत्या. मला माझ्या पतीने त्यांचे अहमदनगरचे मित्र सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या मदतीने अहमदनगरच्या फराळबाईच्या व पुण्यातील मिचलबाईच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचे प्रशिक्षण दिले. पुढे या 6 भाषा मी बाळशिवबाला आणि बाळाला संभाजीला शिकवल्यानंतर संभाजीराजाने बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. पुढे मी पुण्यात येऊन ज्या बहुजन समाजाला कित्येक वर्षे शिक्षण नाकारले गेले होते अशा मुला-मुलींना मी शिकवले. लग्नानंतर आम्हाला एकूण 6 पती झाली, परंतु त्यातील फक्त 2च जगली. मोठा म्हणजे संभाजी आणि धाकटे शिवराय. लग्नानंतर आम्हाला एकही अपत्य झालं नव्हतं, परंतु आम्ही ज्याला दत्तक म्हणून घेतलं होतं त्याचं नाव होतं यशवंत. स्वराज्याच्या संकल्पने लवकरच करून शुभाच्या रूपाने स्वराज्याची संकल्पना साकार करण्यासाठी आम्ही बाळशुभाला घेऊन पुण्यामध्ये आलो. बहुजन समाजाच्या कल्याणासाठीच तर मी आणि माझ्या पतींनी 1848 साली याच पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली. आदिलशहाच्या आक्रमणाने आणि मनुवाद्याने घातलेल्या भीतीने बेचिराग झालेले पुण्य आम्ही पुन्हा वसवले. बहुजन समाजातील अधोगती ही अज्ञानामुळे झाली आहे हे ओळखून तर मी आणि माझ्या पतींनी 1848 साली याच पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली. आम्ही शुभामध्ये प्रचंड आत्मविश्वास व वैज्ञानिक दृष्ट करून त्यांना प्रेरणा देऊ स्वराज्याच्या निर्मितीसाठी सर्व जाती धर्मातील माणसे जोडण्यास सांगितले. आम्ही बहुजन समाजातील सर्व जातीतील मुला-मुलींमध्ये प्रचंड आत्मविश्वास, वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण केला. आम्ही शुभाला कोणतेही कर्मकांडात स्वतःला कधीही अडकू घेऊ नको असे सांगितले. आम्ही शाळेतील मुलांना संपूर्ण नाटक करा असे सांगितले. आम्ही शिवबाला देवबापावर मुळीच विश्वास ठेवू नका, स्वतःच्या इच्छाशक्तीवर, सकलतत्वावर, तममेव निर्मळ मनाच्या रायतेवर विश्वास ठेवण्यास सांगितले. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, मग तो गुलाम विरुद्ध आपोआप पेटून उठेल. या उक्तीप्रमाणे आम्ही बहुजन समाजाला शिक्षणात तुमची गुलामीतून मुक्तता करीन असे सांगितले. शिवरायांवर आमच्याच व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता. आम्ही अंधश्रद्धा नव्हतो म्हणून तर शिवबामध्ये प्रचंड आत्मविश्वास होता. यशवंतवर आमच्याच व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडला होता. त्याला वैद्यकीय शिक्षण देऊन त्याचा आंतरजातीतील विवाह केला. आम्ही शिवरायांना शत्रूंच्या स्त्रियांचा आदर करण्यास सांगितले. आम्ही समाजातील विधवा पूर्ण विवाहाला प्रोत्साहन दिलं होतं. ज्याप्रमाणे आम्ही शिवरायांना प्रेम केलं त्याप्रमाणे त्यांनी मावळण आणि रायतेवर प्रेम केलं. आम्ही स्त्रियांना शिक्षण देण्याचं कार्य केलं म्हणून तर स्त्रियांची काही प्रमाणात मानसिक गुलामीतून मुक्तता झाली. बहुजनांच्या कल्याणाकडे स्वराज्याच्या निर्मितीसाठी सर्व जाती धर्मातील माणसे जोडण्यास सांगितले. शिक्षणाचे कार्य करताना त्या कर्मठांनी आमचा मानसिक छळ केला. एवढं जास्तही सोसून 19 फेब्रुवारी एकच शिवजयंती साजरी न होता 2 शिवजयंत्या साजरी केल्यात याचं आम्हाला खूप दुःख वाटतं. बहुजन समाजाच्या कल्याणासाठीच तर मी आणि माझ्या पतींनी शिक्षणाची चळवळ पुण्यापासून सुरू केली. आम्हीच्या महाराष्ट्राच्या मातीला स्वातंत्र्याची फुंकार घातली. एवढा त्रास असूनही 28 नोव्हेंबर हा ज्योतिरावांचा स्मृती दिन, शिक्षक दिन म्हणून साजरा होत नाही यातच फार मला वाईट वाटतं. प्रत्येक संकट मात करून आम्ही शुभा करून स्वराज्याची निर्मितीच केली. आम्हीच या स्वतंत्र महाराष्ट्राला शिक्षणाची झालर दिली. आम्हीच्या स्वराज्याच्या निर्मितीला सुस्कारित झाले. अनेक संकटावर मात करून आम्ही समाजातील परिवर्तन केले. पुणे हे पेशांचे नसून ते आमचे आहे. पुणे हे पेशांचे नसून ते आमचे आहे. आमच्यामुळे सर पुणे हे शिक्षणाचे माहेरघर बनले. पुणे हे पेशव्यांचे आणि गणपतीचे नसून ते जिजाऊ आणि सावित्रीचे आहे. पुणे ते गणपतीचे नसून ते माझे आहे. धन्यवाद.